नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF जे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहे, जनरेट झालेले आहे, तर ते हॉल तिकीट आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करायचं आहे. जसे आपण लॉग इन करणार, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपण खाली आपले जे ॲप्लिकेशन आपण केलेले आहे तर त्याची जी डिटेल आहे तर ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ॲप्लिकेशन प्रिंट ऑप्शन असणार आहे, त्यानंतर पेमेंट ऑप्शन असणार आहे, त्यानंतर आपले जे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे तर त्याचे त्या ठिकाणी ऑप्शन्स आहे तर तो अवेलेबल झालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो SRPF GR दिलेला आहे आपल्याला आणि त्याचा जो हॉल तिकीट आहे तर तो त्या ठिकाणी जनरेट झालेला आहे. आपण या ठिकाणी ऑप्शन पाहू शकतात प्रिंट फिजिकल हॉल तिकीट. तर या ठिकाणी जो SRPFचा हॉल तिकीट आहे तर तो जनरेट झालेला आहे आणि ज्या ग्रुपचे हॉल तिकीट अजूनपर्यंत जनरेट झालेले नाही तर त्यांचे 4-5 दिवसात या ठिकाणी जे हॉल तिकीट आहे तर ते येतील. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपल्याला या ठिकाणी पुढे जा म्हणून ऑप्शन दिसणार आहे आपल्याला. तर या पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आपला जो हॉल तिकीट आहे तर तो त्या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. तर आपण जसे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपला जो हॉल तिकीट आहे तर तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॉल तिकीटवरती आपली जी डेट आहे तर ती आणि आपल्या हॉल तिकीटचा जो ग्राउंडचा वेळ आहे, टायमिंग आहे तर ती आपल्याला चेकआउट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली प्रिंट ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करून आपला जो हॉल तिकीट आहे तर तो डाउनलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण जो हॉल तिकीट आहे तर तो डाउनलोड करू शकतात.